हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनदर लेक्चर ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री डिस्कस करणार आहोत. लास्ट लेक्चर्समध्ये आपण इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय पाहिलं होतं. त्याच्यामध्ये आपण दोन प्रकारच्या सबस्टन्सेसचं इलेक्ट्रोलिसिस बघितलं होतं. एक म्हणजे मोल्टन NaCl आणि दुसरं होतं ॲक्वियस NaCl. मोल्टन NaClचे रिझल्ट्स आणि ॲक्वियस NaClचे रिझल्ट्स हे डिफरंट असतात. त्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं की कॅथोडजवळ कोणता प्रोडक्ट फॉर्म होतो आणि ॲनोडजवळ नेमका कोणता प्रोडक्ट फॉर्म होतो किंवा नेमकं काय होत असतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की कॅथोड आणि ॲनोड हे जे इलेक्ट्रोड्स आहेत यावर फॉर्म होणारे जे प्रोडक्ट्स आहेत त्यांचं अमाऊंट किती असतं. दॅट मीन्स फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म ॲट ॲनोड ऑर कॅथोड ऑर वी कॅन कॅल्क्युलेट द वेट ऑफ द प्रोडक्ट फॉर्म इन ग्रॅम ॲट ॲनोड अँड कॅथोड. आपण दोन प्रकारे डिस्कशन करणार आहोत की मोल्स कसे फाइंड आउट केले जातात आणि वेट ऑफ द प्रॉडक्ट जो असतो तो कसा फाइंड आउट केला जाऊ शकतो. बुकवाली पद्धत एक डिफरंट आहे आणि आता मी जी डिस्कस करणार आहे ती पद्धत डिफरंट आहे, पण दोन्ही पद्धतीने बघणार आहोत. जी आपल्याला सोयीस्कर वाटेल ती आपण यूज करू शकतो. इन today's lecture, to calculate the amount of substance formed, we have to study one law that was given by फॅरेडे. फॅरेडेनी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये किंवा इलेक्ट्रोलिसिससाठी बराच रिसर्च केला आणि त्यावरून त्यांनी काही लॉज दिलेले आहेत. त्यातला पहिला लॉ जो आहे तो आपण आज डिस्कस करणार आहोत. दॅट इज फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. सो फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिसचा स्टेटमेंट काय आहे बघूयात. Weight of substance deposited at respective electrode is directly proportional to quantity of electricity passing or charge flowing through the electrodes. आपण इलेक्ट्रोड्स थ्रू किती चार्ज पास केलेला आहे त्यावर डिपेंड असतं की किती सबस्टन्स कोणत्या इलेक्ट्रोडजवळ किती सबस्टन्स डिपॉझिट होणार आहे रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड्सजवळ. हे स्टेटमेंट आहे आणि त्याचंच मॅथमॅटिकली आपण एक्सप्रेशन कसं लिहू शकतो की W दॅट इज वेट ऑफ द प्रॉडक्ट डिपॉझिटेड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू चार्ज फ्लोईंग थ्रू द सर्किट दॅट इज Q हा चार्ज असतो आणि Q म्हणजेच काय असतं I इंटू टी. I इज करंट flowing through the electrode that will be in ampere and T is time in सेकंड्स. किती सेकंडसाठी आपण किती किती करंट पास केलेला आहे हे जर आपल्याला माहिती असेल त्यावरून आपण Q फाइंड आउट करू शकतो आणि जितका आपण Q काय केलेला आहे जितका चार्ज पास केलेला आहे तितक्या प्रमाणात वेट डिपॉझिट होत असतं. जर आपण चार्ज पास केलेला जास्त असेल तर वेट जास्त डिपॉझिट होणार. जर चार्ज पास केलेला कमी असेल तर वेट कमी डिपॉझिट होत असतं असं आपल्याला फॅरेडेनी सांगितलेलं आहे. ज्याच्यामध्ये आता जर मला वेट ऑफ द सबस्टन्स डिपॉझिटेड ॲक्च्युली कॅल्क्युलेट करायचं असेल तर मी W इक्वल्स टू काय लिहिणार वन कॉन्स्टंट Z इंटू Q. बट Q काय आहे I इंटू टी. म्हणून मला वेट ऑफ द सबस्टन्स डिपॉझिटेडसाठी फॉर्म्युला काय मिळाला Z दॅट इज इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट कॉन्स्टंट. हा एक कॉन्स्टंट आहे. W इक्वल्स टू येणार Z इंटू I इंटू टी. मला जर करंट किती पास केलेला आहे ते सांगितलं असेल, मला किती टाईमसाठी करंट पास केलेला आहे ते सांगितलं असेल आणि Z जर कॉन्स्टंट मला माहिती असेल तर मी W इझिली कॅल्क्युलेट करू शकते. मग आता मेन चॅलेंज आहे आपल्याला Zचं कॅल्क्युलेशन करणं. ठीक आहे, तर Z कसा कॅल्क्युलेट केला जातो ते आपण बघूयात. कन्सिडर वन एक्झाम्पल. आपण NaClचं इलेक्ट्रोलिसिस करतो आहोत असं कन्सिडर करू आणि त्याच्यामध्ये सोडियमचं डिपॉझिशन किती झालेलं आहे कॅथोडजवळ. कारण सोडियम हा आता काय असणार आहे Na+ आयन असणार आहे, Cl- आयन असणार आहे. Na+ हा कॅटायन आहे, तो जाऊन कॅथोडजवळ रिड्यूस होणार आणि तिथे डिपॉझिशन होणार आहे सोडियम ॲटमचं. तर तो नेमका किती डिपॉझिट झालेला आहे हे जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कॅथोडवर होणारी रिॲक्शन आधी काय करावी लागेल मेन्शन करावी लागेल. त्यामध्ये इथं दिसतंय की मी रिडक्शन दाखवलेलं आहे. Na+ गेन 1 इलेक्ट्रॉन अँड गेट कन्वर्टेड इंटू Na दॅट इज सोडियम ॲटम. इथं आपण रिॲक्शनवरून असं सांगू शकतो की जर 1 मोल इलेक्ट्रॉन पास होत असेल थ्रू द सर्किट तर 1 मोल सोडियम डिपॉझिट होतो. म्हणू शकतो आपण या रिॲक्शनवरून 1 मोल जर आपण इलेक्ट्रॉन्स पास केले तर 1 मोल सोडियम डिपॉझिट होतो. तर व्हॉट विल बी चार्ज ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन इन कुलोम. तर आपल्याला 1 मोल इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आधी फाइंड आउट करावा लागेल. तिथं मी ऑलरेडी लिहिलेला आहे पण इथं आपण शॉर्टमध्ये डिस्कस करूयात. चार्ज ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन किती असतो. चार्ज ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन विल बी इक्वल टू काय असणार चार्ज ऑन द 1 इलेक्ट्रॉन इंटू मोल म्हणजेच किती ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. राईट. सो चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन किती आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. ही क्वांटिटी पाठ असावी लागते आणि ॲव्होगॅड्रोज नंबर काय असतो 6.022 इंटू 10⁻23. कॅल्क्युलेशन केल्यानंतर 1 मोल इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आपल्याला किती मिळतो बघा 96,500 कुलोम्स पर मोल. राईट.
सो दिस इज चार्ज ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. मग आता मी काय म्हणू शकते की 1 मोल इलेक्ट्रॉन जर आपण पास केले तर 1 मोल सोडियम डिपॉझिट होतो. याचा अर्थ काय, 1 मोल इलेक्ट्रॉनवर काय चार्ज असतो, 96,500 कुलोम इतका जर मी चार्ज पास केला तर 23 ग्रॅम इतका सोडियम, 1 मोल सोडियम म्हणजे किती ग्रॅम, 23 ग्रॅम. त्याचं मोलर मास आहे सोडियमचं. 1 मोल सोडियम ॲटम्सचं मोलर मास किती असतं, 23 ग्रॅम्स. तर मी असं म्हणू शकते की 96,500 कुलोम इतका चार्ज पास केला की 23 ग्रॅम इतका सोडियम काय होतो, डिपॉझिट होतो. मग 1 कुलोम इतका चार्ज पास केला तर x ग्रॅम इतका सोडियम डिपॉझिट होणार आणि तो x ग्रॅम हीच आपली झेडची व्हॅल्यू आहे. येतंय लक्षात. आता झेडची व्हॅल्यू x ग्रॅम कशी झाली, कारण इथं मी असं म्हणू शकते का बघा की जर मी 1 एम्पियर करंट 1 सेकंडसाठी पास केला तर तो आपला किती कुलोम चार्ज असणार, 1 कुलोम चार्ज असणार. जर मी 1 कुलोम चार्ज पास करत असेल तर माझी झेडची व्हॅल्यू इक्वल्स टू काय येणार, वेट डिपॉझिटेड ॲट द इलेक्ट्रोड. आणि तेच आपण फाइंड आउट करतोय की 1 कुलोम चार्ज पास केल्यानंतर किती वेट डिपॉझिट होणार आहे. आणि त्या रिस्पेक्टमध्ये आपण जो जितका चार्ज काय केलेला आहे, पास केलेला आहे, त्यावरून किती वेट डिपॉझिट होणार हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे बेसिकली झेडची व्हॅल्यू काय असते की जर आपण 1 कुलोम चार्ज पास केला तर वेट ऑफ द सबस्टन्स किती डिपॉझिट होणार ती व्हॅल्यू. ठीक आहे. तर मी सोडियमसाठी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकते बघा, 1 कुलोम चार्ज पास केल्यानंतर x ग्रॅम डिपॉझिट होणार आणि ते x ग्रॅम म्हणजे काय असणार आहे, आपल्या झेडची व्हॅल्यू. सो आपण झेड जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय लिहू शकतो, 1 × 23 अपॉन 96,500. बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लाय केलेला आहे फक्त. एक्सची व्हॅल्यू काय येणार, x इक्वल्स टू आपलं झेड असणार आहे, राईट, अँड दॅट इज इक्वल्स टू काय येणार, 1 × 23 divided by 96,500 coulomb. We'll take another example for the calculation of Z. Then we are going to generalize it. ठीक आहे. तर आपण समजा कन्सिडर करूया आपण BaCl2चं इलेक्ट्रोलिसिस कॅरी आउट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कॅथोडजवळ बेरियम किती डिपॉझिट होणार आहे असं जर विचारलं असेल तर आपण झेडची व्हॅल्यू कशा पद्धतीनं फाइंड आउट करू शकतो. तर त्यासाठी आपण काय लिहिलेलं आहे, बेरियमचं रिडक्शनचं इक्वेशन लिहिलेलं आहे. BAवर चार्ज असतो +2. सो BA +2 आर गोइंग टू गेन 2 इलेक्ट्रॉन्स अँड दे विल गेट कन्वर्टेड इन टू बेरियम ॲटम, राईट. ह्या इक्वेशनवरून आपल्याला काय कळतं, जर आपण 2 मोल इलेक्ट्रॉन पास केले तर आपल्याला 1 मोल बेरियम डिपॉझिट झालेला बघायला मिळतो. मग 2 मोल इलेक्ट्रॉनवर चार्ज किती असतो, 2 × 96,500 कुलोम, कारण 1 मोल इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती असतो, 96,500 कुलोम. सो 2 मोल इलेक्ट्रॉनवर 2 × 96,500 कुलोम इतका चार्ज असणार. आणि एवढा पास केल्यानंतर आपल्याला 1 मोल बेरियम म्हणजे किती ग्रॅम डिपॉझिट झालेला बघायला मिळतो, 137 ग्रॅम काय बघायला मिळतो, बेरियम डिपॉझिट झालेला बघायला मिळतो. तर मग 1 कुलोम इतका चार्ज पास केल्यानंतर किती होणार, तर x ग्रॅम. आणि ती एक्सची व्हॅल्यूज म्हणजे काय असणार आहे, आपली झेडची व्हॅल्यू असणार आहे, राईट. सो x इक्वल्स टू काय असणार, झेड, अँड दॅट इज इक्वल्स टू काय असणार, 1 × 137 डिवायडेड बाय 2 × 96,500. बाळांना इथं दिसत असेल की मी इथं 1 घेतलेलं नाही आहे. इथं आपण 1 × 96,500 असंही घेऊ शकलो असतो. त्यावेळेला इथं आपण डिनॉमिनेटरला काय लिहिलं असतं, 96,500 × 1, राईट. सो इथं आपण एक गोष्ट लक्षात येत असेल की हा जो 2 हा नंबर आहे, हा 1 हा जो नंबर आहे जो डिनॉमिनेटरला येत आहे तो कशावरून आला, तर किती मोल इलेक्ट्रॉन आपण पास केलेला आहे ती संख्या आहे. बरोबर आहे. तर प्रत्येक वेळेला ती संख्या काय होणार आहे, चेंज होणार आहे. ओके. सो आपण जर जनरलाइज करायचं झाला फॉर्म्युला तर आपण काय लिहू शकतो बघा, तर झेडची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याकडे काय येणार आहे, झेडची व्हॅल्यू आपण जर कॅल्क्युलेट करायची झाली जनरली कोणत्याही सबस्टन्ससाठी तर आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो, हे जे असतं हे काय असतं, मोलर मास. 1 कुलोम ही क्वांटिटी काय असणार आहे, फिक्स असणार आहे. हे आहे मोलर मास ऑफ द सबस्टन्स विच इज डिपॉझिटेड अपॉन हा 2 हा जो नंबर असणार आहे दॅट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ट. त्याला मी एक सिम्बॉल देणार आहे, त्याला म्हटलं जाणार आहे n फॅक्टर. आणि 96,500 कुलोम ही क्वांटिटी काय असणार आहे, फिक्स असणार आहे. सो बेसिकली आपण झेड कसा कॅल्क्युलेट करू शकतो, ॲटॉमिक मास और मोलर मास, हे और आहे बरं का, अपॉन नाही आहे. ॲटॉमिक मास और मोलर मास ऑफ द सबस्टन्स अपॉन n फॅक्टर इंटू 96,500. ही झेडची व्हॅल्यू आपण जर फॉर्म्युलामध्ये पुटअप केली तर आपल्याला फायनली फॉर्म्युला काय मिळणार आहे बघा, W इक्वल्स टू मोलर मास इंटू I इंटू T. आपल्याकडे झेडची व्हॅल्यू आपण ही पुटअप केलेली आहे. ठीक आहे.
सो ही जी व्हॅल्यू काय आहे, मोलर मास इंटू आय इंटू टी असं आपला फॉर्म्युला होणार आहे अपॉन एन फॅक्टर इंटू 96,500 कुलोम. तर या फॉर्म्युल्यावरून आपण वेट ऑफ द सबस्टन्स डिपॉझिटेड डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे नंबर ऑफ मोल्स जर कॅल्क्युलेट करायचे असतील, किती प्रॉडक्ट फॉर्म झालेला आहे मोल्समध्ये कॅल्क्युलेट करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो, नंबर ऑफ मोल्स इक्वल्स टू असतं मास अपॉन मोलर मास. आपल्याला जर मास या फॉर्म्युल्यावरून मिळालं तर आपण कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करू शकतो बघा, मास अपॉन मोलर मास केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, नंबर ऑफ मोल्स मिळणार आहेत, राईट. सो डब्ल्यू अपॉन एम केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, मोलर मास आणि आपण डिवाइड केल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ॲट द इलेक्ट्रोड आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. सो दीज आर फ्यू फॉर्म्युलाज. इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट the next method from which we can calculate the weight of the substance deposited. I hope you are clear with the concept. इथं आपण बघितलेलं आहे की एखादा सबस्टन्स जो कॅथोड किंवा ॲनोड जवळ डिपॉझिट होतो त्याचं जर वेट कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याचं मोलर मास आपल्याला माहिती पाहिजे, किती करंट आपण पास केलेला आहे इलेक्ट्रोड्स थ्रू तो माहिती हवा आहे, टाईम जो आहे इन सेकंड्स तो माहिती हवा आहे, एन फॅक्टर म्हणजेच काय, इक्वेशनवरून जितके नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपण पास करतो हाफ इक्वेशनमध्ये तो नंबर इथं लिहावा लागतो आणि 96,500 ही एक फिक्स्ड व्हॅल्यू आहे, ती माहिती आपल्याला असावी लागते. यावरून आपण वेट कॅल्क्युलेट करू शकतो. सो आय होप यू आर क्लिअर विथ दिस थिंग. हा आपण फॉर्म्युला कॅल्क्युलेट केलेला एक फॉर्म्युला आहे, इझी पद्धत आहे आणि अशाच पद्धतीनं आपण बुकमधली मेथड वापरून कशा पद्धतीनं फाइंड आउट करतो तेही बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.